न्यूजने आपण सुरुवात करूया। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलेले पात्र व्यक्तीला आरक्षण कसं देणार यावरती जरांगेंनी प्रश्न उपस्थित केला। नोंदी सापडल्यानंतर आरक्षण देण्याचं ठरलं। पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाही। सरकारच्या शिष्टमंडळाने याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय। पत्नी रक्ताच्या नात्यात येत नाही असं गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे सांगितलं। पात्र व्यक्तीला आरक्षण कसं देणार असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केलेला होता आणि मनोज जरांगेंच्या या प्रश्नावरती पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाही असं स्पष्टीकरण जे ते गिरीश महाजन यांनी दिलंय। सरकारच्या शिष्टमंडळाने हे स्पष्टीकरण देऊ केलेलं आहे। आणि यावेळी व्यासपीठावर आपण संदीपान भुमरे, त्याचबरोबर उदय सामंत, गिरीश महाजन, वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे या ठिकाणी व्यासपीठावर आपण बघतोय आणि तिथे चर्चा केली जाते। काही प्रश्नांवरती गिरीश महाजन आता थेट मुख्यमंत्र्यांशी किंवा इतर काही तज्ञ मंडळींशी फोनवरनं बोलत असावे असं एकूण दिसून येतंय। त्यामुळे आजच्या शिष्टमंडळाच्या या शिष्टाईला, या भेटीला काही यश प्राप्त होतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला अंतरवाली सराटीत पोहोचलेलं आहे आणि पात्र व्यक्तीला आरक्षण कसं देणार असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला होता। या प्रश्नावरती नोंदी सापडल्यानंतर आरक्षण देण्याचं ठरल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पण पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाही असं स्पष्टीकरण जे ते सरकारच्या शिष्टमंडळाने देऊ केलेलं आहे। त्यामुळे आजची चर्चा कोणत्या दिशेला जाते, ती सकारात्मक होते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता चर्चा सुरू आहे। काही प्रश्न जरांगेंच्या वतीने उपस्थित केले जातात, त्याला उत्तरं सरकारच्या शिष्टमंडळाकडून दिली जातात। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। सिद्धार्थ, सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचल्याचं आपण बघतोय। साधारण अर्धा पाऊण तास होऊन गेले, आता चर्चेला सुरुवात झाली आहे। आता या क्षणापर्यंतचं अपडेट काय? विशाल, वन लाइनर मी आतापर्यंत एकच सांगेल की ही चर्चा जी सकारात्मक दृष्टीवर गेलेली नाहीये। दोघांचे मुद्दे एकमेकांना पटत नाही। गिरीश महाजन जे मुद्दे सांगतायत ते मनोज जरांगे पाटील ऐकायला तयार नाही। मनोज जरांगे पाटील जे शिष्टमंडळाला सांगतायत, शिष्टमंडळ ते ऐकायला नाही तयार आहे। त्यामुळे ही चर्चा कुठंतरी आता अडकून पडलेली आहे, कारण पुढे जात नाही। कारण आल्या आल्या पहिल्याच विषयाला या ठिकाणी हात घातला गेला, ज्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये निवेदन केलं होतं की रक्तनात्यातील नातेवाईकांना या नोंदीचा लाभ कुणबी म्हणून देण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि शिष्टमंडळ आल्या आल्या त्याच गोष्टीला पहिल्या मुद्द्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच मुद्द्यावर दोन्ही बाजूने अडथळे आलेले, आडकाठी आलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की रक्ताचे नाते ऑब्लिक सगळे सोयरे असं तुम्ही मान्य केलेलं आहे। त्यावेळेस गिरीश महाजन म्हणतायत की सगळे सोयरे कसे त्यामध्ये येऊ शकत नाहीत, कारण रक्ताचे नाते हे वडिलांच्या वंशावळीनुसार या ठिकाणी ठरले जातील आणि 2004चा जो काही नियम आहे सगळे सोयरे नातेवाईकांचा, त्या पद्धतीने सरकार त्या ठिकाणी लाभ देऊ शकत। सरसकट नातेवाईक आणि सगळे सोयरे यामध्ये येऊ शकत नाहीत। मात्र मनोज जरांगे पाटील याच गोष्टीवर ठाम आहेत की ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडवलं गेलं त्यावेळेस कायदे तज्ज्ञ, माजी जज या ठिकाणी होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर माझ्या गोष्टी आणि माझ्या ज्या काही अटीवरती त्याला मान्यता दिली गेली त्या गोष्टी होणार असं शब्द सरकारने दिला, कायद्या तज्ज्ञांनी दिला। त्यामुळे माझ्या गोष्टीवर मी ठाम राहणार आहे। आणि गिरीश महाजन म्हणतात की ज्या काही कायद्याच्या चौकटीमध्ये नातेवाईक सगळे सोयरे ठरवलेले तेवढ्याच लोकांना या ठिकाणी आरक्षणाचा लाभ नोंदीनुसार देण्यात येईल। या दोघांच्याही या मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा अडकून पडलेली आहे। एक इंच सुद्धा ही चर्चा पुढे जाताना दिसत नाही। मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सांगितलेले की मला कायदे तज्ज्ञ आणि माझी जज असतील किंवा राज्य सरकारचं मोठं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं, त्यांनी लिहून घेतल्या पद्धतीने दोनदा ते वाचून दिल्यानंतर तुम्ही त्यावर होकार दिला होता आणि आता तुम्ही नाही
म्हणत असाल तर ही चर्चा मी आत्ताच्या आत्ता संपवतो आणि तुम्हाला राम करतो. मात्र गिरीश महाजन आणि उदय सामंत अजून सुद्धा या ठिकाणी आपला मुद्दा मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र मनोज जरांगे पाटील ते ऐकून घ्यायला तयार नाहीत. फक्त एकाच मुद्द्यावर ही गाडी अडकून पडलेली, आणखी बाकीचे मुद्दे चर्चेला आलेले नाहीत. सरसकट गुन्हे मागे घ्या ही सुद्धा महत्वाची मागणी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. मात्र तो मुद्द्यापर्यंत ही चर्चा जाऊ शकलेली नाही. त्यामुळे रक्ताचे नातेवाईक आणि नातेवाईक कोण आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून रक्ताचे नातेवाईक कसे ठरवता येतील यावर दोघांची सहमती होत नाही. त्यामुळे ही चर्चा जी आहे या ठिकाणी अडकून पडलेली आहे. विशाल, आपल्या प्रेक्षकांची पुन्हा एकदा सिद्धार्थ की कोणकोणते मुद्दे आहेत ज्याला घेऊन आता या चर्चेमध्ये एक डेडलॉक तयार झालेला आहे? डेडलॉक पहिल्याच मुद्द्यावर डेडलॉक तयार झालेला आहे. रक्ताचे नातेवाईक कोण? मनोज जरांगे पाटील म्हणतात रक्ताचे नातेवाईक मध्ये सगळे सोयरे आले पाहिजे. मात्र सरकारचं शिष्टमंडळ म्हणतंय की नातेवाईक तेच असतील जे कायद्याच्या दृष्टिकोनातून ठरवले गेलेले आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यावर मान्यता द्यायला तयार नाहीत की कायद्याच्या पद्धतीने बघायला गेलं तर फार लोकांना या नोंदीनुसार त्या आरक्षणामध्ये लाभ घेता येणार नाही. आणि सरकारचं सुद्धा तेच म्हणणं आहे की रक्ताचे नातेवाईक जे काही कायद्यानुसार ठरवले गेलेले आहेत, वडिलांच्या वंशावळीमध्ये जे येथील रक्ताचे नातेवाईक तेवढेच असतील आणि जे कायद्याच्या चौकटीत ठरवले गेलेले आहेत तेवढ्यांनाच या नोंदीचा लाभ होईल. मात्र मनोज जरांगे पाटील संबंध सगळे सोयरे यामध्ये ग्राह्य धरले जावेत अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्यांचा मुद्दा आहे. त्यामुळे हा डेडलॉक या ठिकाणी निर्माण झालेला बघूया. आणखी या ठिकाणी चर्चा सुरू आहे, यातून काही मार्ग निघेल असं आपण आताच काही बोलता येणार नाही. मात्र जवळपास अर्ध्या तासापासून फक्त एकाच मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे की रक्ताचे नातेवाईक कोण. सरकारचं शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की कायद्याने ठरवून दिलेलेच रक्ताचे नातेवाईक ग्राह्य धरले जातील. मात्र मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की सगळं रक्ताचे नातेवाईक आणि सगळे सोयरे यामध्ये ग्राह्य धरले जावेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आपापल्या मागणीवर ठाम असल्यामुळे हा डेडलॉक आहे. बच्चू कडू यांनी देखील गिरीश महाजन यांना फोन केला होता. नेमकं यामध्ये काय संभाषण झालं काही कळू शकलंय का? निश्चितपणे संभाषण तर पूर्णपणे ऐकू आलेलं नाहीये. मात्र रक्ताचे नातेवाईक कोण याबद्दल जे काही लिखित या ठिकाणी ठरलं गेलं त्यावेळेस बच्चू कडू उपस्थित होते आणि गिरीश महाजन यांनी स्वतः मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की आपण तुमच्या आवडीच्या लोकांना फोन लावून एकदा विचारून घेऊया. त्यामुळे मनोज चिवटे यांनी आपल्या फोनवरून बच्चू भाऊ कडू यांना फोन लावला आणि त्यानंतर गिरीश महाजन त्यांच्याशी 2 ते 2.5 मिनिटं बोलल्याने त्यांना विचारलं अशा पद्धतीचा डेडलॉक तयार झालेला. फक्त गिरीश भाऊचं बोलणं आपल्याला ऐकू येत होतं. मात्र तिकडून बच्चू भाऊ काय बोलले हे आपल्याला आता सांगता येणार नाही. मात्र बच्चू भाऊ आणि गिरीश महाजन यांच्यात संवाद झाला आणि त्यानंतर फोन कट करून त्यांनी मंगेश चिवटेकडे दिला. मला शक्यता अशी वाटत होती की गिरीश भाऊचं बोलणं बच्चू कडू यांचं बोलणं मनोज जरांगे पाटील यांच्याशी होईल, परंतु बहुतेक तो त्यांचा संवाद होऊ शकला नाही. फक्त मंगेश चिवटे यांच्या फोनवरून गिरीश महाजन आणि बच्चूभाऊ कडू यांच्यात चर्चा झालेली. त्या चर्चेमध्ये काय बोलणं झालं हे सुद्धा मनोज जरांगे पाटलांना सांगणं गिरीश महाजनांनी टाळलेलं आहे. त्यामुळे नेमका हा डेडलॉक आता कशा पद्धतीने या ठिकाणी सुटेल हा मोठा प्रश्न आहे. कारण मनोज जरांगे पाटील अजिबात एकही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार दिसत नाहीयेत आणि राज्य सरकारचं सिस्टम हे कायदेशीर दृष्टीने चर्चा करतोय. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सांगितलेलं की मी माझ्या शब्दावरती ठाम आहे. पण मी ठाम आहे असं म्हणत असताना काही नवीन मुद्दे देखील ते आज उपस्थित करताना दिसत आहेत का? विशाल, जसं मी सांगितलं की आल्या शिष्टमंडळाने थेट नातेवाईकांच्या बद्दलच्या विषयाला हात घातला आणि त्या चर्चेच्या नंतर दुसरा कुठलाच मुद्दा या ठिकाणी येऊ शकलेला नाहीये. त्यामुळं बाकीच्या मुद्द्यांवर चर्चा होईल की नाही माहित नाही. कारण याच पहिल्या गोष्टीवरच या ठिकाणी डेडलॉक निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुढची चर्चा आता तरी या ठिकाणी सुरू होताना दिसत नाहीये. मात्र कदाचित शिष्टमंडळ सुद्धा आता तणावात आलेलं आहे. कारण हा डेडलॉक खुलेल असं त्यांना सुद्धा या ठिकाणी वाटत नाही. कारण मनोज जरांगे पाटलांची महत्वाची मागणी आहे की ज्याची नोंद सापडेल त्याचे सगळे सोयरे आणि नातेवाईकांना लाभ दिला जावा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा रक्ताच्या नातेवाईकांना लाभ दिला जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. मात्र सविस्तरपणा त्यामध्ये नसल्यामुळं एक पद्धतीचा संभ्रम या ठिकाणी निर्माण झाला. मात्र आता सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर नेमका सरकारचे म्हणणं काय होतं, सरकारचं रक्ताचे नातेवाईक म्हणणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून जे कोणी ठरतील तेवढेच रक्ताचे नातेवाईक या ठिकाणी ग्राह्य धरले जातील असंच
बहुतेक मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या मार्फत सांगायचा असेल. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या दृष्टीने रक्ताचं नातं म्हणजे फार व्यापक दृष्टिकोन त्यांनी अपेक्षित धरला होता. त्यामुळे ते कालपासून मुख्यमंत्र्यांचे निवेदन झाल्यानंतर ते सतत हे बोलत होते की रक्ताचे नाते याची व्यापक दृष्टिकोन आणि याचा सुटसुटीतपणा मुख्यमंत्री आणि सरकारने व्यक्त केलं पाहिजे. त्यानंतरच मी काही भूमिका आपली जाहीर करेन आणि तीच भीती या ठिकाणी खरी करताना दिसते आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांचा संभ्रम झाला असावा की रक्ताचे नाते म्हणजे सरसकट सगळ्या नात्यातील लोकांना यामध्ये गृहीत धरले जाईल. मात्र सरकारच्या वतीने या ठिकाणी अस्पष्ट झालेलं आहे की नोंदी ज्या सापडल्या त्या रक्ताच्या नात्याच्या लिमिटेड आहेत. त्या नोंदी फक्त वडिलांच्या वंशावळीच्याच मागे आणि पुढे जातील एवढ्या पुरताच तो रक्ताचा संबंध या ठिकाणी जो लिखित मसुदा 2004च्या नियमाप्रमाणे तोच आहे की वडिलांच्या वंशावळीतील जे काही रक्ताचे नाते आहेत तेवढे त्या ठिकाणी गृहीत धरले जाऊ शकतात. आरक्षणाच्या किंवा नोंदीच्या लाभ क्षेत्राच्या आखाड्यात ते येऊ शकतात. मात्र त्यानंतरचे नाते या ठिकाणी येऊ शकत नाहीत. मात्र त्याच पद्धतीने त्याच गोष्टीवर मनोज जरांगे पाटील म्हणतात की सरसकट सगळे सोयरे यामध्ये धरले गेले पाहिजे आणि तसं तुम्ही मान्य केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी ते मान्य केलं पाहिजे, नाहीतर आपली चर्चा संपली मी जाहीर करतो, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. त्यामुळे विशाल हा डेडलॉक या एकाच बैठकीत सुटेल असं आता तरी दिसत आहे. म्हणजे सिद्धार्थ, आपण जर रक्ताच्या नात्याचा मुद्दा लक्षात घेतला तर यावरती अजून काही चर्चेच्या बैठका ज्या त्या घेतल्या जाऊ शकतात का? आणि जो युक्तिवाद मनोज जरांगे पाटलांकडनं केला जातोय त्यातलं स्पष्टीकरण दिलं जात आहे, तर नियमाच्या पातळीवर हे कितपत टिकणार आहे? विशाल, मनोज जरांगे पाटलांनी आधीच जाहीर केलेलं आहे की ही बैठक जरी निष्फळ झाली तरी सरकारला दिलेला 24 तारखेपर्यंतचा वेळ हा मी काही कमी करणार नाही. त्यामुळं या चर्चेत जरी काही या ठिकाणी सकारात्मक जरी झाली नसली तरी पुढचे 3 ते 4 दिवस सरकारच्या हातामध्ये आहेत. अजून सुद्धा चर्चा होऊ शकते हे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे. कारण 24 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत मी सरकारच्या सगळ्या भूमिकांचं स्वागत करेन. सरकारने आमचं समाधान करण्यासाठी 24 तारखेपर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत प्रयत्न करावे. त्यामुळं ही आपल्याला अजून माहित नाही चर्चा पुढे किती जाईल किंवा या ठिकाणी काही तोडगा निघेल की नाही हे आपण आता शाश्वत सांगू शकत नाही. मात्र ही जर दुर्दैवाने ही बैठक जर निष्फळ ठरली, यामध्ये जर तोडगा नाही निघाला तर अजून 3 ते 4 दिवस सरकारच्या हातामध्ये आहेत एवढं मात्र निश्चित. पण 3 ते 4 दिवस तसं म्हटल्यानंतर पुन्हा चर्चेची दुसरी फेरी जर करायची असेल तर सरकारला शिष्टमंडळाला घाई करावी लागणार असं म्हणायचं का? निश्चितपणे विलास, सरकारला घाई करावी लागेल नाही तर युद्ध पातळीवर काम करावं लागेल. मनोज जरांगे पाटलांनी 23 तारखेपर्यंत सरकारने भूमिका जर जाहीर नाही केली तर 23 तारखेला आपण अंतिम निर्णायक लढ्याची घोषणा बीडच्या सभेमध्ये करू अशा पद्धतीचा एक गर्भित इशारा सरकारला दिलेला आहे. त्यामुळेच जे आहे आजचं या ठिकाणी शिष्टमंडळ आलेलं आहे आणि माझ्या मते तरी कमीत कमी ही बैठक निष्फळ झाली म्हणून सगळंच संपलं असं गृहीत धरणं चुकीचं ठरेल. कारण पुढचे 4 दिवस सरकारच्या हातामध्ये आहेत. 4 दिवसात सरकार वेगवेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा मनोज जरांगे पाटील सुद्धा यावर विचार करून एखाद्या पाऊल मागं पुढे घेण्याचाही विचार करू शकतात. सरकार सुद्धा एखादं पाऊल मागं पुढे घेण्याचा विचार करू शकते. कारण मनोज जरांगे पाटलांचं प्रेशर सरकारवर आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं राज्य सरकार 23 तारखेच्या आत कदाचित एक नाही अनेक बैठका करू शकतं. या बैठकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या जर चर्चा गोष्टी किंवा मागं पुढं काही इन बिटवीन लाईन मधले काही कॉम्प्रोमाइसेस होऊ शकतात का, या सगळ्या विषयावर सरकारला काम करावं लागेल. कारण आत्ताची चर्चा संपली म्हणजे सगळं काही संपलं असं होऊ शकत नाही. कारण 4 दिवस आहेत, 4 दिवसामध्ये अनेक बैठका अनेक गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा मत परिवर्तन होऊ शकतं. कारण बोलणी चालू राहिली पाहिजे, चर्चा सुरू राहिली पाहिजे. आतापर्यंत अनेक आंदोलनामध्ये डेडलॉक निर्माण झाले होते. मात्र बोलणी हा एकमेव पर्याय असू शकतो. संवाद झाला पाहिजे, संवादातून मार्ग निघू शकतात. त्याचमुळे तर 4 दिवस आहेत, 4 दिवसात हा मार्ग निघू शकतो किंवा आजच्या बैठकीत सुद्धा मनोज जरांगे पाटलांचं मत परिवर्तन करण्यात जर सरकारच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी यश आलं तर निश्चितपणे आज सुद्धा यावर तोडगा निघू शकतो. मात्र आज जरी तोडगा निघाला नाही तर सरकारकडे आणखी 4 दिवस आहेत आणि सरकार निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवर विचार करायला लागेल. अनेक बाबींनी यामध्ये विचार करू शकतो. आणखी शिष्टमंडळामध्ये काही सभासदांचा समावेश करू शकतो जे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका समजून घेण्यात आणि त्यांना समजून सांगण्यामध्ये प्रयत्न करू शकतात. त्यामुळं आजची जरी बैठक निष्फळ ठरत असली किंवा ठरली हे आपण सांगू शकत नाही. तर
सरकारच्या हातात अधिक पर्याय आहेत आणि सरकार त्याचा विचार नक्की करेल. त्यामुळे सिद्धार्थ, आता जर आपण लक्षात घेतलं तर मनोज जरांगे पाटील असंही म्हणतायत की तुम्ही आमची चूक दाखवा, म्हणजे यातनं त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे? विशाल, यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट पक्की आहे की उपोषण आपण कोणत्या गोष्टीवर सोडलेलं आहे आणि सरकारला 40 दिवसाचा वेळ कशासाठी दिलेला आहे. त्यांच्या डोक्यामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर आहे. त्यामुळं त्यांच्या समोर कुठलाही कागद लिखितपणाने नसला तरी ते मी काय सांगितलं होतं याच्या लाईन ते त्यांना सांगतात. रक्ताच्या नातेवाईकांबद्दल, रक्ताच्या नात्याबद्दल मी स्पष्टपणे सांगितलं होतं की रक्ताचे नाते ऑब्लिक सगळे सोयरे, आणि यावर तुम्ही त्या ठिकाणी होकार दिलेला आहे की रक्ताचे नाते ऑब्लिक सगळे सोयरे आणि परिवारातील सगळ्यांना, या सगळ्या गोष्टी त्यांना तोंडपाठ आहेत. त्यामुळं ते या ठिकाणी त्याच गोष्टीवर ठाम आहेत की मला कुणी म्हणजे जे काही शिष्टमंडळ आलं होतं ते राज्य सरकारचं शिष्टमंडळ होतं. त्यामध्ये कायदे तज्ज्ञ लोक होतात, त्यामध्ये माझे रिटायर्ड जजेस होते. त्यामुळं माझी मागणी अवास्तव असती तर त्याच वेळेस या कायदे तज्ज्ञांनी मला त्या ठिकाणी सांगितलं असतं की ही मागणी होऊ शकत नाही, त्यामुळे हा मुद्दा काढावा लागेल. अनेकदा त्या मुद्द्यांवर अनेक चर्चा झाली. जवळपास 3 ते 3.5 तास त्या ठिकाणी मागण्यांवर किस पाडला गेला आणि शेवटच्या जे काही 4 अटी लिहिल्या गेल्या त्यामध्ये रक्ताचे नाते आणि ऑब्लिक सगळे सोयरे अशा असताना मग आता तुम्ही सगळे सोयरे शब्द का ग्राह्य धरत नाही, तुम्ही फक्त रक्ताचे नाते धरताय. पण ऑब्लिक सगळे सोयरे जर त्यावेळेस मी सांगितलं होतं तर मग आता सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत शिष्टमंडळाला आक्षेप का, अशा पद्धतीचा धडक सवाल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जे त्या दिवशी कायदे तज्ज्ञांनी मान्य केलं होतं, ज्या अटी माझ्या कायद्याला धरून आहेत असं त्यावेळेस त्यांना वाटलं होतं, म्हणून त्यांनी माझ्या अटी मान्य केल्या आणि कायदे तज्ज्ञांनी अटी मान्य केल्या, म्हणूनच मी मागे उपोषण घेतलं आणि सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला. मग सरकार आता आपल्या लिखित मागणीवर मला जो काही लिखित होकार दिलेला आहे त्याबद्दल सरकार आता का यू-टर्न घेते असा सवाल मनोज जरांगे पाटलांचा आहे. त्यामुळं कुठंतरी शिष्टमंडळाची सुद्धा या ठिकाणी कोंडी झालेली दिसते आहे. कारण होकार म्हणजे शिष्टमंडळांनी जो काही लिखित त्यांच्याकडे मंगेश चिवटेच्या मोबाईलमध्ये त्या चिठ्ठीचा फोटो आहे ते अनेकांनी ते अनेकदा वाचलं. त्यावेळेस मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं होतं की त्यावेळेस तुम्ही रक्ताचे नाते ऑब्लिक सगळे सोयरे याला मान्यता दिली आणि आता तुम्ही सगळे सोयऱ्यांना नाही म्हणतात, माझं काय चुकलं, आंदोलनकर्त्याचं काय चुकलं, माझी भूमिकेमध्ये काय चूक आहे, अशा पद्धतीचा सवाल ते या ठिकाणी करतात. जसं मी आधी सांगितलंय की सगळे सोयरे नेमके कोण, सगळे सोयरे कोणते धरायचे, सगळे सोयरे कोणते ग्राह्य आहेत, सगळे सोयरे कोणते कुणबी नोंदीनुसार त्या लाभ क्षेत्रामध्ये येतील किंवा लाभाच्या परिभाग येतील, याबद्दल मनोज जरांगे पाटलाची कन्सेप्ट आणि शिष्टमंडळाची कन्सेप्ट यामध्ये तफावत आहे, म्हणून हा डेडलॉक निर्माण झाला आहे. एकूणच व्यासपीठावरील सगळ्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींची देहबोली काय सांगते? विशाल, जसं सुरुवातीला गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील स्टेजवर आले त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना हसून त्यांचं स्वागत केलं. गिरीश महाजन आणि उदय सामंत असतील, संदीपान भुमरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी हसून बैठक मारली. सुरुवात हसून खेळीमेळीच्या वातावरणात झाली, सगळे सोयऱ्यांबद्दलच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी आपला मुद्दा केला की सगळे सोयरे सगळे ग्रहित का आधारले जात नाही, त्यानंतर मात्र शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर थोडासा गंभीरपणा दिसतोय. आपण बघतोय संकटमोचन, अनेक संकटच्या वेळेस मध्यस्थी करणारे, अनेक आंदोलनाच्या वेळेस मध्यस्थी करणारे गिरीश महाजन सुद्धा आता काही का प्रमाणात थोडेसे तणावात दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव दिसतोय. उदय सामंत सुद्धा थोडेसे तणावात आलेले आहेत. संदीपान भुमरे आधीपासून काही न बोलण्याच्या भूमिकेत बसले असले तरी त्यांच्या कानावर जे काही शब्द पडतायत त्यांचे रिफ्लेक्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. त्यांना सुद्धा कळून चुकलंय की या ठिकाणी आता थोडंसं मध्यस्थी होण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत. त्यामुळं सगळ्याच्यात आता या ठिकाणी चेहऱ्यावर जो आहे तणाव आलेला दिसतोय. मध्ये मध्ये सगळे एकमेकांना हसून रिस्पॉन्स देत आहेत. मात्र हा डेडलॉक कसा सोडवावा हा सगळ्यांसमोर प्रश्न पडलेला. सिद्धार्थ, 24 तारीख काही लांब नाही आहे. अशा वेळी जर आपण लक्षात घेतलं तर उद्या पुन्हा एकदा चर्चेची फेरी होऊ शकते. सिद्धार्थ, प्रश्न पुन्हा विचारा. माझा प्रश्न असा होता की 24 तारीख काही लांब नाही आहे, दिवस अगदी कमी राहिलेले आहेत, आता तास मोजण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी जर आपण लक्षात घेतलं तर पुन्हा एकदा चर्चेची फेरी होऊ शकते का उद्या परवामध्ये? विशाल, हा डेडलॉक संपला म्हणजे सर्व आज डेडलॉक झालेला आहे म्हणजे सर्व काही संपलेलं आहे, पुढे बोलणी होऊ शकत नाही असं नाही आहे.
कारण मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आज जरी बैठक आमची निष्फळ ठरली किंवा आमचा तोडगा जर नाही निघाला तर सरकारला 24 तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे आणि 24 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत मी सरकारशी बोलणी करेन. मी बरोबर. कुठल्याही पद्धतीचा वेळ कमी करणार नाही, 1 तास सुद्धा मी या ठिकाणी कमी करणार नाही. त्यामुळे मी जसं आधी सांगितले की सरकार सुद्धा अनेक फेऱ्या करू शकते. सरकारच्या मनामध्ये इच्छा आहे बरोबर. की तशी या तशी सगळ्या चर्चेची फेरी पुन्हा एकदा होऊ शकते, पण तुर्तास तरी रक्ताच्या नात्याच्या मुद्द्याला घेऊन या चर्चेमध्ये एक काय म्हणूया